हा फोक लावणी रॉक हा एक लावण्यांचा कार्यक्रम तुमच्या समोर येणार. तर फोक आख्यान आणि फोक लावणी रॉक्स याचं खूप साम्य आपल्याला दिसणार आहे, जाणवणार आहे. फोक आख्यान मध्ये जो प्रोग्राम त्याने अरेंज केलाय तो वेगळा आहे आणि फोक लावणी रॉक्स मध्ये लावण्यांना रॉक करत फोक आपल्याला बघायला मिळणार आहे या कार्यक्रमामध्ये. आणि स्मिथ हरी प्रोडक्शन हा कार्यक्रम घेऊन येतोय फोक लावणी रॉक्स. यामध्ये कोण काम करतंय, कोण कोरिओग्राफ करतंय, कोण त्याचं स्क्रिप्ट लिहिते, कोण डिरेक्शन करतंय आणि कोण प्रोड्यूस करतंय, हे सगळं आपल्याला जाणून घ्या. खरं तर आज मुहूर्त आहे त्या फोक लावणी रॉक्स या कार्यक्रमाचा. तर आपण जाऊया आणि बघूया फोक लावणी रॉक्स कोण कोण आले, काय काय धमाल मस्ती चालली आणि कशा पद्धतीचा हा कार्यक्रम असेल ते त्यांच्याकडून जाणूया. ठाकूर के बिंदास बोल मत. मी अभिनेत्री आणि लावण्यविधी सुनश्री दळवी एक नवीन कार्यक्रम आमच्यासाठी घेऊन येत आहोत. या कार्यक्रमातून फक्त तुम्हाला एंटरटेनमेंट बघायला मिळणार आहे, पण एक नवीन वेगळा प्रयोग करतोय. तो आमच्यासाठी पण वेगळा आहे, बघणाऱ्या प्रेक्षकांसाठी पण वेगळा आहे. तर नक्कीच भरभरून आमच्या या प्रयोगाला गर्दी करा आणि तुमचा आशीर्वाद असाच आमच्या बरोबर राहू द्या. धन्यवाद. नमस्कार, मी हरी प्रोडक्शन म्हणजे आमचा मित्र हरीचा हा नवीन प्रोजेक्ट आहे फोक लावणी रॉक्स. तर नावावरनं तुला अंदाज येत असेल उमेश की एक्झॅक्टली काय असणार आहे. तर ऑफकोर्स फोक जे आपला मातीत रुजलेला फोक आहे, जी लावणी आहे, पण आता वर्षानुवर्षात चालत आलेली लावणी तिचं जर नवीन रूप आपल्याला बघायचं असेल तर ते नेमकं असणार आहे रॉक्स. तर रॉक हे रॉकिंग वाला पण रॉक्स आहे आणि फोक आणि लावणी जसं मी सांभाळणार आहे तसं माझ्यासोबत एक नवीन पिढीचा रॉकिंग म्युझिक डायरेक्टर आहे. तर रॉक्स हा सांभाळणार आहे आणि याची अख्खी टीम असणार आहे इथे. मला वाटते त्याचं स्वतःच सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य आपण त्याच्यात ठेवणार आहोत. वेस्टर्न वाद्य असतील,